नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डिसेंबरचा जो हप्ता आहे हा आपल्याला कुठपर्यंत मिळू शकतो, त्याचबरोबर शासन निर्णय या हप्त्यात येण्याचे योग आहेत। कारण की बघा, शासन निर्णयाला आधीच खूप उशीर झालेला, आजची 8-9 तारीख झालेली आहे आणि आता या हप्त्यात हा शासन निर्णय येण्याचे जे संकेत आहेत ते मिळत आहेत। तर बघा, 6,000 रुपये मिळणार आहेत। आता हे 6,000 कुणाला मिळणार आहेत, त्याचबरोबर काय आहे 6,000 रुपयाचं सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। आणि तुम्हाला हे मिळवण्यासाठी 6,000 मिळवण्यासाठी एक काम करावं लागणार आहे आणि हे काम कोणचं करावं लागणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्व काही जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा कुणालाच मिळालेला नाही आहे, फक्त 30% लोकांना हा हप्ता मिळालेला आहे। नोव्हेंबरचा जो हप्ता आलेला आहे हा 30% लोकांनाच मिळालेला आहे आणि त्यामध्येही काहींना फक्त 1,500 रुपयेच मिळालेले आहेत, काहींना 2,500 रुपये आलेले आहेत आणि काहींना 500 आणि काहींना काहीच मिळालेलं नाही आहे। म्हणजेच की असं समजून घ्या, 70% लोकांना अजूनही एक पैसासुद्धा या ठिकाणी मिळालेला नाही आहे। तसंच आता हा जो निधी आहे हा आपल्याला मग कधी मिळणार आहे, आता या डिसेंबर महिन्यासोबतच हा मिळणार आहे का हे आपण बघूया। त्याचबरोबर बघा, 6,000 रुपये कुणाला मिळणार आहेत तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो। तर बघा, सर्व जे दिव्यांग बांधव आहेत यांना शासनाने जे अनुदान वाढ केलेली आहे त्यामध्ये 2,500 रुपयाची अनुदान वाढ त्यांना करण्यात आली आहे आणि त्यानुसारच त्यांना 2,500 रुपये ऑक्टोबर महिन्यापासून देण्यास सुरुवात झालेली आहे। सरकारनं ऑक्टोबर महिन्यापासूनच त्यांना 2,500 रुपये देण्यास सुरुवात केलेली आहे, परंतु त्यामध्येही हजारो लाभार्थ्यांना फक्त 1,500 रुपयेच मिळालेले आहे आणि काही जणांना 2,500 मिळालेले आहेत। लाखो जे लाभार्थी आहेत त्यांचे 1,000 रुपये बाकी राहिलेले आहेत। तर आता बघा, ऑक्टोबरचे 1,000 रुपये आणि नोव्हेंबर महिन्यात ज्यांना काहीच मिळालं नाही तर नोव्हेंबर महिन्याचे 2,500 रुपये असे झाले टोटल 3,500 रुपये। आणि त्याचबरोबर या महिन्याचा हप्ता म्हणजेच की डिसेंबर महिन्याचा हप्ता 2,500 रुपये असे मिळून झाले आहेत 6,000 रुपये। तर आता हे 6,000 रुपये टोटल त्यांना मिळणार आहेत ज्यांना 1,000 रुपये ऑक्टोबर महिन्याचे बाकी आहेत, त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याचे त्यांना बिलकुल एक पैसाही मिळालेला नाही आहे आणि आता हे डिसेंबर महिन्याचे, म्हणजेच की एकूण काय तर 6,000 रुपये त्यांना मिळणार आहेत। ज्या लाभार्थ्यांना हे नोव्हेंबरचे जो पैसा आहे, निधी आहे, हा काहीच मिळालेला नाही आहे आणि 1,000 रुपये त्यांच्या ऑक्टोबर महिन्यातसुद्धा बाकी आहे, असे टोटल मिळून त्यांना डिसेंबर महिन्यात 6,000 मिळू शकतात। कारण की बघा, यांचे जे बाकी राहिलेले अनुदान आहे हे त्यांना आता डिसेंबर महिन्यात मिळणार आहे। आता हे कसे मिळणार आहे याकडे सुद्धा लक्ष द्या, कारण की बघा, आपल्याला हालचाल केल्याशिवाय काहीच मिळणार नाही। सरकार एवढं स्ट्रिक्ट झालेलं आहे, वेळोवेळी आपल्यासाठी निर्बंध सरकार लादत आहे आपल्यावर आणि आपल्याला वेळोवेळी KYC, UDID कार्ड अपडेट किंवा अलग अलग प्रक्रिया आपल्याला करावी लागत आहे। आता अशातच एक गोष्ट सांगण्यात येत आहे की या लाभार्थ्यांना ज्यांना काहीच मिळालेलं नाही आहे, या लाभार्थ्यांना आता एक आधार जे ॲथेंटिकेशन आहे हे करावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जाऊन हे काम करून घ्यायचं आहे, अन्यथा आपल्याला कुठलाही हप्ता मिळणार नाही आहे आणि डिसेंबरचा हप्तासुद्धा मिळणार नाही आहे। कारण की डिसेंबरचा जो हप्ता आहे हा आपल्याला जर उशिरा नाही मिळाला, कारण की आता 8-10 दिवस आणखी लागणारच आहेत, किंवा मग या हप्त्याच्या शेवटीसुद्धा हे अनुदान आपल्याला मिळू शकतं आणि हे अनुदान घेण्यासाठी आपल्याला हे काम करावं लागणार आहे। कोणतं काम तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला जे आधार व्हेरिफिकेशन आहे हे करून घ्यायचं आहे। बघा, मी काय सांगतो आहे, कारण की या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ सांगितलेला आहे, टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, आणि त्यामध्ये मंत्रालयातून ज्या काही अधिकारी आहेत त्यांच्यासोबत जे एका व्यक्तीनं बोलणं केलं होतं त्याचा ऑडिओसुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवून दिलेला आहे। आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आधारचं व्हेरिफिकेशन, आधार ॲथेंटिकेशन आपल्याला करून घ्यायचं आहे, त्याचवेळी आपल्याला हे पैसे मिळणार आहेत, अन्यथा फक्त तुम्हाला 1,500 रुपयेच मिळू शकतात किंवा मग काही जणांना हे पैसे मिळूही शकत नाही। तर आपल्याला आता पूर्ण पैसा घ्यायचा आहे, कारण की बघा, थकीत 1,000 बाकी आहेत ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचा पूर्ण हप्ता बाकी आहे आणि या डिसेंबरचा, असे मिळून आपल्याला 6,000 रुपये घ्यायचे आहेत। तर आपल्याला मग आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। तर आता या सर्व कामासाठी ही आपली डोकेदुखी थांबली पाहिजे म्हणून सरकारनं आता आपल्यासाठी एक स्पेशल अधिकारी तहसील कार्यालयावर नेमण्यात आलेले आहेत। आता बघा, जळगाव जिल्ह्यात हा अधिकारी नेमण्यात आलेला आहे आणि बाकी जे जिल्हे आहेत किंवा मग तहसील आहेत, या तहसीलवर सुद्धा हे अधिकारी लवकरच नेमण्यात येणार आहेत किंवा मग नेमणुकीची सुरुवात झालेली सुद्धा असेल। तुम्हाला या हप्त्यात जाऊन अशी चौकशी करायची आहे आणि त्या अधिकाऱ्याकडे जाऊन
किंवा मग आपले जे काही विभाग आहे संजय गांधी निराधार योजनेचा त्या विभागाकडे जाऊन आपलं जे आधाराचं जे व्हेरिफिकेशन आहे, ऑथेंटिकेशन आहे हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे जे अनुदान आहे पूर्णपणे मिळणार आहे. हे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. तर बघा, आपलं जे अनुदान आहे डिसेंबर महिन्याचं हे मग आपल्याला कधीपर्यंत मिळू शकते, तर होऊ शकते की या हप्त्यापर्यंत किंवा मग पुढच्या हप्ता तर फायनल आहेच आहे, परंतु या हप्त्यात सुद्धा हा शासन निर्णय येऊ शकतो आणि 2-3 दिवसात हा शासन निर्णय आल्यावर आपल्याला जे अनुदान आहे हे वाटपाची सुरुवातसुद्धा होणार आहे. म्हणजेच की या हप्त्यातच आपल्याला अनुदान मिळणे चालू होणार आहे. किंवा मग होऊ शकते की ह्या निवडणुकीचा जो वेळ चालू आहे आणि निवडणुका चालू आहेत त्यामुळे सुद्धा जे आचारसंहिता वगैरे आहेत तर यामुळे सुद्धा आपल्याला हा जो हप्ता आहे हा उशिराने मिळत आहे आणि म्हणून होऊ शकते की आपल्याला आणखीनही वेळ यासाठी लागणार आहे. जे शासन निर्णय येण्याससुद्धा वेळ लागू शकतो किंवा मग आपलं जे अनुदान आहे हे आपल्याला मिळण्याससुद्धा वेळ लागू शकतो, कारण की हे जे निवडणुका संपल्यानंतरच सर्व काही आता व्यवस्थित होणार आहे असं वाटत आहे. आणखीन एक मुद्दा असा आहे की जो काही आपला निधी असतो प्रत्येक वर्षाला आपल्याला अर्थसंकल्पित निधी वाटून दिलेला असतो आपल्या विभागासाठी. बघा, वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या योजनांसाठीचा जो निधी असतो हा एका वर्षासाठीचा अर्थसंकल्पित केलेला असतो आणि तो निधी आता डिसेंबर महिना असल्याच्यानं आपल्याला हा आखरीचा निधी या वर्षाचा मिळणार आहे आणि त्यासाठी सुद्धा थोडासा वेळ या ठिकाणी आपल्याला या हप्त्यासाठी लागू शकतो, कारण की पुढच्या वर्षाचं सुद्धा नियोजन करायचं आहे. 2026-27 या वर्षाकरिता जो अर्थसंकल्पित रक्कम आहे या रकमेची सुद्धा आता वाटचाल करण्याची सुरुवात झालेली आहे, कारण की ही जी रक्कम आहे या वर्षाची 2026-27ची तर ही रक्कमसुद्धा आता अर्थसंकल्पित केली जाणार आहे आणि त्यानुसार हा जो निधी आहे, हा जो वाटपाचा कार्यक्रम आहे यालासुद्धा थोडा उशीर लागू शकतो. इथं एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या, ज्यांना ऑक्टोबरचे 2500 रुपये पूर्ण आलेले आहेत त्यांना आणि ज्यांना नोव्हेंबरचे काहीच मिळाले नाहीत त्यांना नोव्हेंबरचा 2500 आणि डिसेंबरचा 2500 असे 5000 मिळणार आहेत आणि ज्यांना डिसेंबर महिन्यातही 1500 रुपये मिळाले आहेत, 1000च बाकी आहेत, तर त्यांना फक्त ते 1000 आणि हे 2500 असे 3500 रुपये या हप्त्याची मिळणार आहेत. म्हणजे की डिसेंबर महिन्यात मिळणार आहेत 3500 रुपये त्यांना मिळणार आहेत. तर असे वेगवेगळे ज्यांना काहीच मिळाले नाही आहे त्यांना नोव्हेंबरचा हप्ता 2500 आणि हा हप्ता 2500 आणि बाकी ऑक्टोबरचे अगर त्यांचे राहिले असतील 1000 रुपये तर ते असे मिळून त्यांना 6000 रुपये मिळणार आहेत. मग ऑक्टोबर महिन्यात जर त्यांना पूर्ण पैसे मिळाले असतील आणि नोव्हेंबरमध्ये सुद्धा पूर्ण मिळाले असतील तर मग त्यांना फक्त डिसेंबर महिन्याचाच 2500 रुपये मिळणार आहेत. तर यामध्ये महत्त्वाचं काय तर आपल्याला आपलं जे आधार व्हेरिफिकेशन आहे, आधार ऑथेंटिकेशन आहे हे करून घ्यायचं आहे. आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जाऊन हे गोष्ट करून घ्यायचं आहे. आपलं आधार कार्ड वगैरे UDID कार्ड घेऊन जायचं आहे, कागदपत्र घेऊन जायचं आहे आणि तिथं आपलं आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. जर तिथं कोणी अधिकाऱ्याची स्पेशल अधिकाऱ्याची जर नेमणूक झाली असेल तर मग त्या अधिकाऱ्याकडे जायचं आहे आणि तिथं जाऊन आपलं आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे, कारण की अधिकाऱ्यांची नेमणूक आता सुरुवात झालेली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलमध्ये आता त्या अधिकाऱ्यांची नेमणूक होणार आहे. तुमच्या जे काही समस्या असतील त्या सर्व समस्या हे अधिकारी आता सोडवण्याचं काम करणार आहेत. त्यांच्यासाठी म्हणजेच की आपल्यासाठी सर्वांसाठी स्पेशल अधिकारी नेमणूक सरकार करत आहे. तर आता लवकरात लवकर जाऊन आपल्याला हे आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला जो निधी आहे हा सर्व मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.